उद्धव ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर घराणेशाहीच्या मुळावर घाव घालणार। लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीवर संक्रांत येणार। श्रीकांत शिंदेंवर ठाकरेंचा हल्लाबोल। काँग्रेस लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली लढणार। काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या नेतृत्वातल्या बैठकीमध्ये निर्णय। काँग्रेसचे मिलिंद देवरा मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात। दक्षिण मुंबईत ठाकरे गटाने दावा केल्याने देवरा नाराज असल्याची माहिती। ठाण्यातल्या कोपिनेश्वर मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्वच्छता मोहीम। मुख्यमंत्र्यांनी सुरू केलं डीम क्लीन ड्राईव्ह। 2013 आणि 2018ची पक्षघटना निवडणूक आयोगाकडे पाठवली होती। अनिल परब यांचा मोठा दावा। माझा कट्टा कार्यक्रमात परबांनी दाखवली पोचपावती। मध्ये उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले तेव्हा नार्वेकर उपस्थित होते। खासदार अरविंद सावंत यांच्याकडून राहुल नार्वेकरांविरोधात पुरावा सादर। इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक। शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधींचा सहभाग तर नियोजित कार्यक्रमांमुळे उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींची गैरहजेरी। बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळावा। मी येतोय, तुम्हीही नक्की या, भुजबळांचं व्हिडिओद्वारे आवाहन। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्यावर आधी गुन्हा दाखल, आता कार जप्त। नागपुरात विनापरवानगी काढलेल्या रॅलीमधील गाडी पोलिसांच्या ताब्यात। डोंबिवली खोणी पलावात एस्ट्रेला टॉवरला भीषण आग। आगीमध्ये 5 ते 6 मजल्यावरील गॅलरी जळून खाक। आगीचं कारण अस्पष्ट। सहव्याधी असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिवीर देण्याचा टास्क फोर्सचा सल्ला। सर्व रुग्णांना सरसकट अँटीबायोटिक्स न वापरण्याचं आवाहन। भारतीय हवाई दलाचा मुंबईला मरीन ड्राईव्ह इथे एअर शो। सुखोई 30, MKI, आकाशगंगा टीम आणि C-130 एअरक्राफ्ट मार्फत चित्तथरारक कसरती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।